समाधीचे दोन प्रकार आलेले आहे. कधी तुम्ही श्रवण केली का नाही मला कल्पना नाही. समाधी ही दोन प्रकाराची आहे. किती प्रकारची? दोन प्रकारची समाधी आहे. एक निर्विकल्प समाधी आणि दुसरी सविकल्प समाधी. ज्यांनी वेदांत शास्त्राचं चिंतन केले त्यांच्या लक्षात येईल. फिलॉसॉफी, द इंडियन फिलॉसॉफी, तत्वज्ञान, अलीकडच्या भाषेमध्ये त्याला वेदांत शास्त्र म्हणतात, अध्यात्म म्हणतात. याचं चिंतन ज्यांनी केलं त्यांच्या लक्षात येईल दोन प्रकारची समाधी आहे. माझ्या ज्ञानोबारांनी जी समाधी घेतली श्री क्षेत्र अलंकापुरीमध्ये ती निर्विकल्प समाधी आहे. त्याला आम्ही संजीवन समाधी म्हणत असतो. आज आम्ही ज्यांचं दर्शन करण्यासाठी आंबोरा इथे गेलतो ती स्वामी त्यांची समाधी ही संजीवन समाधी आहे. वंदे महापुरुष ते चरणारविंदम, वंदे महापुरुष ते चरणारविंदम, वंदे महापुरुष ते चरणारविंदम. आमचे दर्शनी प्रशस्ती पुण्य पुरुषा असंही अलौकिक क्षेत्र. त्यांची समाधी संजीवन समाधी आहे. महाराजांची समाधी अंबोरा येथे संजीवन समाधी आहे. मुकुंदराज स्वामींची समाधी संजीवन समाधी आहे. समाधी दोन प्रकारची आहे. एक निर्विकल्प समाधी. निर्विकल्प समाधीमध्ये फक्त अंतःकरणाची वृत्ती ही परमात्मा स्वरूपामध्ये विलीन असते आणि त्याचा डायरेक्ट संवाद परमात्म्यासोबत चालू असतो. माझ्या ज्ञानोबारांचा आजही संवाद चालू आहे. माझे गुरुजी वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण विठ्ठलबुवा घुले, अध्यापक वारकरी शिक्षण संस्था, ते आम्हाला सांगायचे. ते म्हणायचे, बुवा निवांत संध्याकाळी रात्री 1-1:30च्या नंतर जर मंदिरामध्ये तुम्ही प्रवेश केला आणि ज्ञानोबारांचं समाधीचं दर्शन करून भगवान सिद्धेश्वराकडे जर तुम्ही प्रस्थान केलं तर सिद्धेश्वराच्या दर्शनाला जात असताना एक नंदीचं स्थान आहे की ज्या ठिकाणाहून माझ्या ज्ञानोबारांनी समाधीसाठी आत प्रवेश केला. वर पादुका ठेवलेल्या आहेत चांदीच्या, तुम्ही पाहिलं असेल. त्याच्यावर जाळी बसवलेली आहे आणि त्या पादुकाच्या खाली 4 छिद्र आहेत छोटे छोटे. जुन्या काळामध्ये चांगला हात मध्ये जात होता. परंतु लोक अशी आहेत, दर्शन घेण्याच्या ऐवजी प्रसाद कुठं ठेवतील काय करतील काही सांगता येत नाही. प्रसाद दाखवायचा असतो, पाणी घ्यायचं ओवाळून, समर्पण फक्त करायचा. लोक तोंडालाही प्रसाद लावतात, देवाच्या पायालाही लावतात, छातीलाही लावतात पेढा, नाकातही पेढा लावतात. आता जिथे गंध लावायचा कपाळाला पण पेढा लावलेला असतो. ही काही पद्धत आहे का? नाही. मध्ये आतमध्ये हात जात होता, परंतु कालांतराने ही लोक खडी साखरेचा प्रसाद, फोडलेला नारळ, पेढे मध्ये टाकायचे आणि खाली ज्ञानोबाराय बसलेले आहेत. माझ्या ज्ञानोबारायांना असाही असा वेदना व्हायच्या. कारण ज्ञानोबारायांचं स्वरूप राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा पडी. राजस कुमार मदनाचा पुतळा, कस्तुरी मळवट
चंदनाची उठे रुळे माळ कंठे वैजयंती राजस कुमार मदनाचा पुतळा राजस कुमार मदनाचा पुतळा राजस कुमार मदनाचा पुतळा. पद्मासन लावलेलं आहे ज्ञानोबरायांनी. खांद्यावर कुरळे कुरळे केस आहे आणि ज्ञानोबराय प्रत्यक्ष भगवान शुकाचार्यच आहेत कलियुगामध्ये. वय वर्ष तेवढंच आहे, देह बोली दिसण्यासारखे ज्ञानोबराय तेवढेच आहे. ज्ञानोबराय कोण आहे? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. शुकाचार्य कोण आहे? प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचा अवतार म्हणजे शुकाचार्य महाराज आहे. जशी ज्ञानोबरायांनी समाधी लावली, ज्ञानदेवे घेतले दान, हृदयी धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. बाबा बाळचंदू, बाबा बाळचंदू अलौकिक आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. अखंड अंतकरणामध्ये भगवंत चिंतन आहे, निर्विकल्प समाधी आहे. देहीच विधेयी भोगू दशा, हे विधेयी महात्मे एक ध्यानात घ्या. जंगलामध्ये अरण्यामध्ये शुकाचार्य महाराज विधेयी अवस्थेमध्ये भगवंत चिंतन करत आहे. समाधीमधून उत्थान कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे. कारण सामान्य गोष्टीला योगाची चित्तवृत्ती कधी बहिर्मुख होत नसते. तुमची आमची चित्तवृत्ती बहिर्मुख आहे, अंतर्मुख कधी झालीच नाही. परंतु योगाची चित्तवृत्ती, महापुरुषाची चित्तवृत्ती ही अंतर्मुख असते. अष्टांग योगी आहे. बोलले ज्ञानराज माझी योगाची माऊ, जेनी निगमवाली प्रगट केली. गीता अलंकारो नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केले. गीतालंकार नाम ज्ञानेश्वर. ज्ञानोबराय अलौकिक आहे. भगवान शुकाचार्य महाराज वृत्ती अंतर्मुख आहे आणि वृत्ती जोपर्यंत स्थिर होणार नाही, म्हणजे बाहेर येणार नाहीत वृत्तीवरून, तोपर्यंत त्यांचं समाधी उत्थान होणार.